अशोक चव्हाण यांनी सकाळी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली। या भेटीच्या दरम्यान त्यांनी आपण दुपारची वेळ मागत असल्याचं सांगितलं समजतं। सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार अशोक चव्हाण आज दुपारी 1 ते 2च्या दरम्यान विधान भवनात येतील आणि स्वतः राजीनामा देतील असं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याच्या आधी ते पक्षाचं सदस्यत्व सुद्धा देखील राजीनामा त्याग करतील। कालांतराने भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा राजीनामा होईल असं सांगण्यात येतंय। विशेष म्हणजे त्याला भाजपाचे केंद्रातले काही प्रमुख नेते असतील। आता चर्चा सुरू आहे की अशोक चव्हाणांची ही भूमिका नेमकी कशामुळे आहे। तर जी आता झी24 तासला माहिती उपलब्ध होती त्यानुसार राज्यसभा ची कदाचित कमिटमेंट अशोक चव्हाण यांची झाल्याची माहिती मिळते। त्यामुळेच आमदारकीचा राजीनामा होईल असं सांगितलं जातं। असे वेगवेगळे तर्कवितर्क सध्या सुरू आहेत। अशोक चव्हाण यांना या संदर्भात स्वतः आपण विचारलं असं अशोक चव्हाणांचं मत आहे की माझ्याविषयीच्या राजकीय भूमिका चर्चा कायम सुरू असतात। मी सदिच्छा भेट घेतलेली आहे, पण कदाचित आज दुपारी अशोक चव्हाण परत एकदा नार्वेकरांची भेट घेतील आणि अधिकृत राजीनामा सादर करतील अशी माहिती उपलब्ध होत आहे। बरोबर आहे। जर अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडत असतील तर मराठवाड्यामध्ये काँग्रेसला एक अत्यंत मोठा धक्का मानावा लागेल सागर। फार मोठी गोष्ट मानावी लागेल, कारण की मराठवाड्यामध्ये अशोक चव्हाण ही फॅमिली लिगसी आहे। एक अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर ते केंद्रीय मंत्री होते, गांधी परिवारांशी निकटवर्ती होते। चव्हाण यांचं जे एम्पायर पूर्ण मानावं लागेल मराठवाड्यामध्ये। मराठवाड्यात एक मोठा मराठा चेहरा जो भाजपाच्या हाती येईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोक चव्हाणांचं नांदेड आणि हिंगोली या दोन्ही लोकसभा क्षेत्रावर थेट प्रभाव आहे। अशोक चव्हाण जर तिथे थेट लक्ष घालतात तर लोकसभेच्या अनुषंगाने एक महत्त्वाची गोष्ट मानावी लागेल। दुसरीकडे अशोक चव्हाणांच्या मागे जवळपास 6 ते 7 आमदार देखील आहेत। तुर्तास ते आमदार निर्णय घेतील का याविषयी एक तर्कवितर्क आहे, चर्चा आहे। कारण की जर आता निर्णय घेतला तर त्यांना कदाचित 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी विधानसभेचा आहे, त्यामुळे तिथे निवडणूक सुद्धा लागू शकते। यामुळे तुर्तास तरी अशोक चव्हाण यांच्याबरोबर त्यांचे आमदार समर्थक किती येतील याविषयी शंका आहे। पण पुढील कालावधीमध्ये अशोक चव्हाण यांच्याबरोबर मराठवाड्यातले साधारणतः 5 ते 6 आमदार देखील येतील। विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत, ते देखील अशोक चव्हाण यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। विजय वडेट्टीवार नेमकी काय भूमिका घेणार याविषयी सुरू चर्चा आहे, कारण की विजय वडेट्टीवार यांची सुद्धा एक राजकीय वर्तुळात चर्चा वारंवार सुरू असते की ते देखील परत एकदा काँग्रेसची साथ सोडून भाजपात जातील का। विरोधी पक्ष नेता हा कायम सत्ताधारी बाकावर जायचा एक गेल्या काही वर्षातला महाराष्ट्रातला इतिहास आहे। तीच पुनरावृत्ती परत एकदा होईल का याविषयी सुद्धा चर्चा आहे। तुर्तास अशोक चव्हाण काँग्रेसला हात दाखवत भाजपाचं कमळ हाती घेतील अशी एक जोरदार चर्चा रंगते। कदाचित आज दुपारपर्यंत अशोक चव्हाण यांची राजकीय भूमिका स्पष्ट होईल। अशोक चव्हाण यांना या संदर्भात स्वतः आपण विचारलं असता त्यांनी सांगितलं की मी माझी भूमिका दुपारी 2 वाजेपर्यंत 2 ते 3 वाजेपर्यंत मी स्पष्ट करेन। याचा अर्थ जे राजकीय गॉसिप मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यानुसार अशोक चव्हाण आज त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करतील, आमदारकीचा राजीनामा देतील अशी सूत्रांची माहिती मिळते।